तर इथे बघू शकता एकदम पुरातन प्रवेशद्वार आहे आणि हा गेट आहे वाटतं, जुना गेट आहे. बघू शकता कसं काम केलेलं आहे आणि हा प्रवेशद्वार असावा. बघू शकता इथून पण गाड्या लावून वरती येऊ शकतो ह्या दरवाजाने. आणि तिकडे असं चांदवड आहे आणि तिथून नाशिक आणि हे छोटंसं गाव आहे, तिथून हा रस्ता आहे. बघू शकता तर असं आहे आणि इतकं छान आहे, एकदम मोठे मोठे डोंगर आहे, इतकं मस्त वाटतं वातावरण, इतकं थंड वातावरण आहे ना. तेव्हा असं गरम होत होतं आम्हाला, पण जसं मंदिरात आलं ना, एंटर केलं ना तिथून, तर इतकं थंड थंड वातावरण आणि मंदिर तर इतकं भारी मध्ये, तर छान वाटलं. आणि गर्दी नाही मेन म्हणजे. आता मस्त इथले रेणुका देवीचे जे पेढे असं ना, कंदी पेढे म्हटलं ते घेऊ प्रसादाला. आणि असं दिसते वातावरण, ते छान बघू शकता. एकदम छान दर्शन झालेलं आहे आज आमचं. झाडं तर खूपच छान इथे लावलेली, एकदम मस्त स्वच्छता आहे, एकदम छान बेंच ठेवलेली आहे इथे बसायला. हाय हॅलो नमस्ते, वेलकम बॅक टू माय चॅनल मराठी ब्लॉगर दीपाली धूम. या चॅनलवर खूप खूप स्वागत आहे. नवीन दिवसाची नवीन सुरुवात. तर आता वाजले आहेत 10:15 आणि आम्ही आता 10:30 निघू. तर आम्ही चाललेलो आहे चांदवडला. तर वैभवची तिथे हे तारीख, तिथे चांदवडमध्ये काम आहे. तर डॉक्टरांच्या कशा तारखा असतात, तर त्याच्यामुळे तिथे जायचं आहे. आणि त्याच्याबरोबरच चांदवडच्या देवीला पण म्हटलं जाऊन येऊ, जर गर्दी नसेल वगैरे बघू, तिथे ट्राय करू. तर मी हा ड्रेस घातलेला आहे आणि येताना ना वणीला यायचं आहे माझ्या माहेरी, आणि तिथे माझ्या भावाला राखी वगैरे बांधून मग घरी यायचं आहे तसं. आणि विहान गेला स्कूलला, तर त्याला नाही नेणार त्याला, कारण स्कूल होतं आणि आज एक्झाम पण होती, त्याच्यामुळे त्याला पाठवून दिलं. कियाला आज नाही पाठवलं. तर कियालाचा असं लुक आहे, दाखव कियाला इकडे, अशी तयार झालेली मस्तपैकी बघू शकता. कियाला इकडे बघ का, कियाला गोलफीर अशी बॅग घेतलेली तिने. आणि असा तिचा आजचा लुक आहे. घड्याळ घेतलं, दाखव घड्याळ जवळून, घड्याळ दाखव तुझं नवीन नवीन बघू शकता. तर असं आवडलेलं आहे. आणि आता जाता तिकडेच जेवण वगैरे करून घेऊ आणि निघूच आता थोड्या वेळाने. आणि आता छान वातावरण आहे, एकदम मस्त वातावरण आहे आज. आणि म्हणून मम्मी म्हटलं चला आज हा ड्रेस घालते छानपैकी. तर चला आता जेव्हा निघू ना त्यावेळेस बोलते तुमच्याशी. तर इथे आलं असं आलो, चहा घेतला आणि आता तारीख होते आणि निमित्ताने दर्शन पण होईल तिथे जाऊन. खूप दिवस झाले चांदवडच्या देवीला गेलीच नाही मी, तर खूप दिवस झाले. तर आता बस दर्शन होऊन जाईल. आणि इथे कियारा स्कूलला नाही गेली ना कियारा, आणि तेच मम्मीला फोन करून दिला, म्हटलं येताना येतो आम्ही. तर आत्ता इतक्यात चांदवडला येऊन पोचलो आम्ही. इथे बसलोय गाडीमध्ये आणि वैभव गेले तिथे न्यायालयात, तिथे कोर्टामध्ये. तर त्यांची तारीख आहे की नाही बघू आता, ते विचारायला गेले. असेल तर मग 15-20 मिनिटात येतील. आणि माझ्यासमोरच देवीचा डोंगर दिसतोय आपल्या चांदवडच्या. तर मस्त ते त्यांचं काम झालं का तिथे जाऊ आणि तुम्हाला पण दाखवते मी. मस्त दर्शन वगैरे करू, बघू आता तिथे कसं आहे.
मी तर खूप दिवसांनी आली, मला तर आठवत पण नाही. तर इथूनच दिसते समोर डोंगर, तो तुम्हाला दाखवते. तर बघू शकता हा डोंगर इथे दिसतोय, इथे या ठिकाणी आहे. इकडे मंदिर आहे बघू शकता, डोंगराच्या काही टोकाला आहे. आता थोड्या वेळाने वैभव येतील ना तेव्हा जाऊ आणि मस्त दर्शन वगैरे घेऊ. तिथे थोडं बसलोय आम्ही, काहीच खाल्लेलं नाहीये, काहीच नाही. तर आता त्याची खाऊ तिथे गेल्यानंतर बघू आता काय. कियाराला जेवण करून आणलं होतं आम्ही, हो ना कियारा. आणि इकडे असं वाटतं आपल्याकडे नाशिकला इतकं पावसाळा पाणी आणि इकडे असं वाटतं उन्हाळा, एकदम उन्हाळ्यात आलो. एप्रिल मे चालू आहे, घाम वाटतो ना. चला आता जेव्हा निघू ना तेव्हा बोलते तुमच्याशी. तर आम्ही थांबलोय, काहीतरी खातो आणि इथे मंदिर बघू शकतो माझ्या मागे. तर इथे ढाबा आहे, पंजाबी ढाबा, तिथे थांबलोय आम्ही. आता इथे काहीतरी खातो, जेवतो आणि जातो वरती. बरं बघू आता, माहिती नाही कसं जायचं. काय खाते, काय खाते? मसाला पापड. काय काय खाते? मसाला पापड. थांब मला खा मसाला पापड, भूक लागली होती. आणि आलू मटर आणि रोटी घेतलेली आहे. आणि इथे आमच्या या हॉटेलचा मधलंच पुढे देवीचं मंदिर दिसतं, इतकं मस्त. आता थोडंच जेवण झालं की लगेच तिथे जाऊ आणि बघू तिथे. जे गाडी लागेल छान घ्या रे. तर आता आम्ही इथे आलेलो आहे काय म्हणतात रेणुका देवीच्या तिथे मंदिराच्या इथे. तिथे गाडी लावली आणि वरती आहे ना ते महादेवचं मंदिर आहे. मला वाटतं ते मंदिर आहे. लोक तिथून चढतात, वरतून असे पायऱ्या असं गाडी तिथपर्यंत जाते वाटतं. आता मस्त दर्शन घेतो आणि काहीच गर्दी नाही आहे, बघू शकते एवढ्या गाड्या आहेत. चला, इतकं छान वातावरण, आता थंड थंड वाटतंय मस्त. मंदिराला इथे आलो की एकदम प्रसन्न वाटतं, एकदम थंड वातावरण. भारी वाटतंय ना एकदम. तेव्हा आपण तिथून आलो होतो त्या रस्त्याने पा आधीचा गेट. तर मी ना कियारा एवढी असणार ना तेव्हा आली होती मम्मी त्यांच्यासोबत. ते पण बरं का कशी आली होतो आम्ही, ते गाडी करून बरं का, जीप, ही अशी जीप आहे ना, जीप दिसते त्याच्यामध्ये सगळे अशी म्हणजे शेजार बाजारची आलो होतो आम्ही. आणि नंतर आता आम्ही आलो स्वतः. चला या ना, आवडला कुठं जायचं आपल्याला.
बघा इकडे हे बघा इथं पेढे भेटतात. पेढे इथे दुकान आहे सगळे आणि पेढे भेटतात इथे. किती आलो इथं बघू शकता. ओटीचं सामान घेतलं इथे. तर इथून नारळ वेणी ओटीचं सामान घेतलं. आता मस्त वाटतंय, गर्दी पण नाही. जा इले पका काय नाही करत. तुमच्याकडे हा बाप्पा कर, बाप्पा कर. दर्शन होते आता मधून जातो. आम्हाला माहित नव्हतं, आम्ही इथून केलेलं. इतकं भारी वाटतंय ना, पूर्ण दगडाचं काम बघू शकतो. हा हा एकदम छान आहे. माझ्या मागे मस्त दर्शन झालं. तर नारळ वाहून दिलं ना आजच्या दिवशी. स्टोन मधून छान येतो ना चालताना. मस्त दर्शन झालं. काहीच गर्दी नाही आज, काहीच गर्दी नाही ना. इतकं भारी आहे, मस्त फोटो वगैरे पण काढले. बाहेरून काढू देता फोटो, मध्ये नाही काढू देत बाहेरून, फक्त मध्ये सिंगल देवीचा काढू देता पोर्ट्रेट. आणि मस्त दर्शन झालेलं आहे एकदम. काहीच गर्दी, भारी वाटलं ना. नाही ते आम्ही आलो इतकी गर्दी होती ना तेव्हा, बापरे. आता काहीच गर्दी नाही. पिंपळाचं झाड पूर्ण दगडाचं मंदिर आहे हे, भारी आहे मस्त. दर्शन झालेलं आहे आणि बघू शकता पूर्ण दगडाचं काम केलेलं आहे मंदिरावर. आणि मध्ये गेल्यानंतर इतकं थंड वाटतं, खूप छान वाटतं. आणि असा पूर्ण एरिया आहे बघू शकता. पूर्ण दगडाचं छान एकदम मस्त. आणि वरती गेलं का महादेवाचं मंदिर आहे त्या साईडने गेलं की. आणि इकडे तुम्हाला हा प्रवेशद्वार दाखवते. तर इथे आहे प्रवेशद्वार. तर हे असावं कदाचित जुनं एकदम पहिलं. तर तुम्हाला दाखवते त्या साईडला. तर इथे बघू शकता एकदम पुरातन प्रवेशद्वार आहे. आणि हा गेट आहे वाटतं, जुना गेट आहे. बघू शकता कसं काम केलेलं आहे. आणि हा प्रवेशद्वार असावा बघू शकता. इथून पण गाड्या लावून वरती येऊ शकतो ह्या दरवाजाने. आणि तिकडे असं चांदवड आहे आणि तिथून नाशिक. आणि हे छोटंसं गाव आहे, तिथून हा रस्ता आहे बघू शकता. तर असं दिसतंय. आणि इथे आपली रेणुका मातेचं मंदिर ह्या साईडने दिसतं इथे. मस्त एकदम छान पुरातन. आणि असं खाली पायऱ्या आहेत.
झाडं लावलेली आहे आमची. प्रसन्न वाटतं. देवीला कुठे मंदिरात आलो वगैरे आपण. छान दिसते. तर इथे बघू शकता एकदम मस्त केलेलं आहे. एकदम छान सुधारणा केली. मी मम्मी त्यांच्यासोबत आली होती की याडा एवढीच होती एकदम छोटी. तर तेव्हा म्हणजे एवढं आठवत नाही, पण मग तेव्हा काहीच एवढं सुधारणा नव्हती आणि असं हे पण नव्हतं एकदम दगडी काम केलेलं वगैरे सगळं असं भारी एकदम. आणि इकडे ना महादेव मंदिर आहे. तर आता या वैभवला कसं उशीर झाला ना आणि आता 5:30 वाजले आणि कोर्टामध्येच खूप उशीर होऊन गेला. तर मस्त मोठा देवीचं दर्शन करून वरती पण जाऊ, पण मग खूप उशीर होऊन गेलेला आहे. तर त्याच्यामुळे आता पुढच्या वेळेस कधी आलो की तुम्हाला दाखवेल. तुम्हाला ते पण दाखवायचं होतं तुम्हाला. आणि डायरेक्ट गाडीसुद्धा जाते तिथून बघू शकता. वरतीपर्यंत गाडी जाते. काहीतरी इथून चालत जाता वरती, पण तिथून गाडी तिथून तर मंदिराजवळ गाडी जाते. तर तुम्ही कधी आल तर जाऊन बघा तिथे मंदिराजवळ. तर असं आहे. आणि इतकं छान आहे. एकदम मोठे मोठे डोंगर आहे. इतकं मस्त वाटतं वातावरण. इतकं थंड वातावरण आहे ना. तेव्हा असं गरम होत होतं आम्हाला, पण जसं मंदिरात आलं ना एंटर केलं ना तिथून तर इतकं थंड थंड वातावरण. आणि मंदिर तर इतकं भारी मध्ये. तर छान वाटलं. आणि गर्दी नाही मेन म्हणजे. आता मस्त इथले रेणुका देवीचे जे पेढे असं ना कंदी पेढे म्हटलं ते घेऊ प्रसादाला. आणि असं दिसते वातावरण. ते छान बघू शकता. एकदम छान दर्शन झालेलं आहे आज आमचं. बघू शकता. झाडं तर खूपच छान इथे लावलेली. एकदम मस्त स्वच्छता आहे. एकदम छान बेंच ठेवलेले आहे इथे बसायला. इथे सगळीकडे बसायला छान जागा आहे मस्त. तर असं वातावरण. आता जाताना प्रसाद वगैरे घेऊ आणि मग जाऊ घरी. पळत ये. घरी ना केरळ आवडलं ना. चला जाऊ. इकडे काय आहे तेव्हा ते महादेवचंच आहे वाटतं इथे ना. तिळशूळ ठेवलेलं काय पिंड आहे का तिथे. त्या तिथे ते बंद केलंय तिकडून ना. नाही इथून बघायचं. बघू शकता इथे पण आहे काहीतरी तिळशूळ. एवढं मोठं झाड आहे. मंदिराच्या एरियामध्ये इतकं थंड वाटतं ना, भारी वाटतं. तर तुम्हाला कसं वाटलं दर्शन करून माझ्याबरोबरच. मला तर खूपच छान वाटलं. आता प्रसाद वगैरे घेतो आणि तेच. इथे पेढे वगैरे भेटतात बघू शकता. हा काय कसं 3 पाऊस वेगवेगळे द्या. इथे पेढे घेतलेले कंदीपूरवरून पानवती देवीचे बघू शकता. पेढा घ्यायचा भाऊ. आहे ना ताजा गेला. दादा ये ना. भाऊ घ्या. या आवडलं घ्या. घ्या पुढे या ना. या तर जवळ खाल्ला मी तो डब्बानी जास्त साखर नाही. हा कसा आहे चांगला बस. तर हे बिना साखरेचा आहे आणि हा ओरिजिनल कंदी पेढे. काय पाहिजे काय बबल नाही भेटत इथे का. तर इथे मस्त कंदी पेढे घेऊन आली ती मम्मी त्यांना आणि आई त्यांना.
आता इथे चहा पितो. इथे बघू शकता पवार अमृतुल्य खूप बघितलं येता येता. चहा पितो. बघू शकता इथे महादेवचं मंदिर असं इथे दिसतं. गाड्यांची पार्किंग लागते. पार्किंगचं काहीच प्रॉब्लेम नाही. मस्त गाड्या लावू शकता तुम्ही इथे. चला लागलं. भारी की आला. तुला आवडला म्हणून भारी हो. मस्त आहे. तर इथे पुढे गेल्यानंतर बघू शकता प्राचीन इच्छापूर्ती गणेश मंदिर आहे. पुढे गेल्यानंतर दिसत असेल तुम्हाला व्हाईट कलरचं मंदिर. तर असं आहे. एकदम सकाळी सकाळी आलं ना तुमचे 3 ठिकाण होतील. महादेवचं मंदिराकडे पण जाता येईल, रेणुका मातेच्या मंदिराकडे पण जाता येईल आणि इच्छापूर्ती गणेश मंदिराकडे प्राचीन मंदिर आहे वाटतं. प्राचीन इच्छापूर्ती गणेश मंदिर तिथं पण जाता येईल. म्हणजे 3 देव करता येतील तुम्हाला जर तुम्ही एकदम लवकर आले सकाळी. तर आम्हाला खूप उशीर होऊन गेला, नाही तर मग आम्ही गेलो असतो इकडे तिकडे. आता कधी पुढच्या वेळेस आली ना तर मी तुम्हाला दाखवेलच हे लवकर आली का एकदम. आणि आता ऊन पडले ते बघू शकता. 5, 5:30 म्हणजे 5:45 आता वाजतीलच. याला पेढा कसा वाटला तुला बाप्पाचा? छान आहे. विहानला दे हा. तर विहानला खूप पेढा आवडत आहे म्हणून आम्ही एक पाकिट त्याच्यासाठीच घेतला स्पेशल.
आता नाही ते अनेक काय काय त्या टिकले नाही का बाजूला टिकले आता लाख आहे घरगुतीच बनवतात. छोटीशीच आहे गणपती असा फोटो काढा ना एकदा बघा. घे की याला. तिला चॉकलेट बरं का, तुला जेम्स आणेल. तिला जेम्स आवडता. जेम्स लवकर पळत येत. तू का बरं त्याला आता काय घ्यायचं आंबाच नव्हता दाखवलं कसं झालं. 4-5 तर खराबच नाही झालेले. नाही मग चांगला आंबा तो. मग आता कळलं आता नाही. आंबाच नव्हता आवडला पण आता म्हटलं आणलं तर मी तेव्हा तिथंच खाऊन बघितलं होतं ग. म्हटलं काय माहिती आता होतं काय. 7-8 फेकून दिले ते आणले काय कोण नाही. एवढं झालं. मागच्या वर्षी 3 किलो होतं एवढं भरलं होतं फुल. हे काल वरून ती पुडी नाही का आणून तेव्हा ये नाही तेव्हा असं. जाऊ दे पुढच्या वेळेस. थांब यांचं आहे आंबा ते आंबट छत्राळा. तर ते मामा म्हणता ग लोणचा आंबा आहे आमच्याकडे घेऊन जा बरं का. पण कधी गेलोच नाही. थांब तुला पण घ्यायचं असलं ना. सांगितलं असतं तर आम्ही गेलो असतो. नाही पुढच्या वेळेस थांब तुला घेऊन जाऊ ना आम्ही. इथूनच आपणच घेऊन येऊ तिथून. ते म्हणा तुम्हीच तोडून घ्या पण पटकन संपून टाका. याला गोड गोड लागेल. सुरुवातीला जास्त आंबट लागले का थोडं नंतर कमी झालं. बस झालं. हेच खातात घरी आलो इतक्यात. आणि इतक्यात मी डाळ तडका सकाळी डाळ टाकून दिली होती शिजायला. तर मस्त शिजलेली होती. तर मग आता डाळ तडका केला वैभवसाठी. मी तर काही जेवणार नाही. डाळ तडका आहे. चपात्या आहे सकाळच्या. नंतर फक्त चपाती तेच खाणारी. लोणचं मम्मीने दिलं मस्त छान लोणचं याच्यात आणलेलं आहे मम्मीने दिलेलं. तर ते देईल त्यांना डाळ तडका सोबत. आणि चाईची भाजी आणली ती ठेवून दिली लगेच. म्हटलं चाईची भाजी कशी लगेच काळी होऊन जाते त्याच्यामुळे मी फ्रीज मध्ये दिली ठेवून. आणि खूपच दमले मी आज. दिवसभर बघितलं असलं आम्ही गेलो. मी गाडीमध्ये बसली होती. वैभव गेली होती. 2-3 तासाने आले ते तिथून कोर्टातून. त्याच्यानंतर मग आम्ही चांदवडच्या आपल्या रेणुका मातेच्या मंदिरात गेलो. दर्शन घेतलं. तुमच्यासोबत शेअर केलं पूर्ण. नंतर येताना मग माहेरी माझ्या वणीला माहेरी आली. राखी बांधली माझ्या भावाला. आणि तिथे थोडंसं बसलो 10-15 मिनिट आणि लगेच निघालो. तर आता पोहोचलो. आता वाजली 10. 9:30ला पोहोचलो. आणि आता आल्या स्वयंपाक परत केला. फोडणी दिली. आता डिशवॉशरला भांडे लावून देते. डिश सकाळचे खूप भांडे आहेत तर ते लावून देते. इतका कंटाळा आलाय. झोप लागलेली आहे. तर व्हिडिओ इथे एंड करते. कसा वाटला आजचा ब्लॉग तुम्हाला. आय होप आवडला असेल बघायला आजचा ब्लॉग. आवडला असेल तर प्लीज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आज गेलो होतो चांदवडच्या देवीला आणि तुम्हाला पण दाखवलं. मस्त छान दर्शन झालेलं आहे. आणि कसं वाटलं ते नक्की सांगा. आणि व्हिडिओ इथेच एंड करते. तर तेच व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तर भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये. तोपर्यंत तुमची काळजी घ्या. बाय बाय.